मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार। 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजपच मोठा पक्ष हे पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। अमराठी माणसांना मारणं हा भाषेचा विकास नाही। मराठीच काय अमराठी माणूसही ठाकरेंसोबत नाही। फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार। मतदानावेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ईव्हीएमला नवं मशीन जोडण्याआधी का माहिती दिली नाही? हा नियम विधानसभा लोकसभेला का आणला नाही? मतदानाच्या एका दिवसाआधी राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी। बावनकुळेंची टीका। तर लोकांची भेट घेणं हे नियमातच। बावनकुळेंकडून स्पष्ट। ठाण्यातील प्रभाग 3 मध्ये मोठा राडा। ठाकरेंच्या उमेदवाराच्या पतीनं अपक्ष उमेदवारांचं ऑफिस फोडलं। भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचाही आरोप। रंगेहात पकडत कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप। मालेगावच्या दरेगाव शिवारामध्ये एमआयएम उमेदवार विशाल अहिरे यांच्या गाडीवर हल्ला। बाईकवरून येत असताना दगडफेक केल्याचाही आरोप। सोनं 1,500 तर चांदी 16,000 महागली। सोन्याचे दर जीएसटीसह 1,46,000 रुपये तोळा, तर चांदी 2,90,000 रुपयांवर। तर आयसीसी वनडे क्रिकेट क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या स्थानी। 5 वर्षांनंतर विराट पुन्हा एकदा नंबर 1 फलंदाज। रोहित शर्माचीही 3ऱ्या स्थानी घसरण।